प्रिय आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, देणगीदार व शुभचिंतक, ओळखलत ना मला? मी सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल, तुमची शाळा बोलत आहे. मी तुमची दुसरी आईच आहे म्हणा ना. आठवतात का तुम्हाला तुमचे शालेय जीवनातले ते रम्य दिवस? माझ्या कुशीत असलेली तुम्ही पाखरे आज दूर ओढून गेला आहात. तुमच्या पंखात बळ आलं आहे. क्षितिजा पलीकडे गवसणी घालण्याचे सामर्थ्य तुमच्यात आले आहे. आज समाजात तुमची ओळख निर्माण झाली आहे. तुमच्या या उज्ज्वल भविष्यासाठी व संस्कारासाठी ही तुमची आई रात्रंदिवस झटत आली आहे. तुमची ही ज्ञानमाता आज 100रीत प्रवेश करीत आहे. गेल्या 99 वर्षातल्या कितीतरी रम्य आठवणी मनात दाटून आल्या असतील. माझा हा प्रवास खूपच मोठा आहे. चला तर या चित्रमयी प्रवासाचे साक्षीदार होऊया. सन 1919 मध्ये मुंबईचा मोह सोडून पूज्य आत्मारामपंत सावे सरांनी श्री गोविंदराव चुरी यांच्या मदतीने बोर्डी गावात इंग्रजी शिक्षणाचे वर्ग सुरू केले व खऱ्या अर्थाने बोर्डी व परिसरामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांचेच गुरु प्रिन्सिपल टी.ए. कुलकर्णी, की ज्याने 1918 मध्ये मुंबई येथे गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती, त्यांनी बोर्डी घोलवडच्या नागरिकांच्या विनंतीवरून बोर्डी येथे इंग्रजी शाळा सुरू करून या ग्रामीण भागात शिक्षण कार्याची मुहूर्तमेढ रोवली. बोर्डी घोलवड गावातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व जसे समजू लागले तसे 35 विद्यार्थ्यांना घेऊन सुरू केलेली वर्गखोली कमी पडू लागली. मग प्रश्न आला तो इमारतीचा. शाळेच्या स्थापनेमध्ये काही व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे. उदाहरणार्थ डॉक्टर फ्रॉमब्रिज दारूवाला, श्री मोरेश्वर कृष्णाजी मुसळे, गोपाळराव पाटील, श्री माधवराव राऊत, श्री अर्देसर इराणी व इतर ग्रामस्थांच्या विनंतीवरून आणि त्यांच्या प्रयत्नाने घोलवडच्या दानशूर महिला धनबाईजी यांनी आपल्या परमपूज्य मातोश्री सुनाबाई यांच्या नावाने शाळेला 50,000ची देणगी दिली. या देणगीतून तयार झाली शाळेची मुख्य इमारत. आपल्या शाळेचे उद्घाटन श्री पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्या हस्ते 11 जानेवारी 1920 ला करण्यात आले आणि हा दिवस ठरला आपल्या शाळेचा वर्धापन दिन. त्यावेळी मात्र शाळेचे नाव होते न्यू इंग्लिश स्कूल. दिनांक 17 मार्च 1924 ला मुंबईचे त्यावेळचे प्रसिद्ध उद्योगपती सर कावसजी जहांगीर यांच्या हस्ते शाळेचे नामकरण झाले सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल. संस्थेचे संस्थापक प्रिन्सिपल टी.ए. कुलकर्णी यांच्या विनंतीवरून त्यांचे सहकारी श्री शंकर रामचंद्र भिसे जून 1920 मध्ये बोर्डी येथे आले व त्यांनी पूज्य आत्मारामपंत सावे यांच्याबरोबर कामास सुरुवात केली. पुढे 1 वर्षाने श्री कृष्णराव महादेव चित्रे बोर्डी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. भिसे, सावे, चित्रे ही त्रिमूर्ती बोर्डी गावाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाची भाग्योदय ठरली. गुरुकुल संस्कृतीचे प्रतीक शारदाश्रम हे मुलांचे वसतिगृह शाळेच्या स्थापनेपासून सुरू करण्यात आले. पूज्य चित्रे गुरुजी 1921 ते 1985 पर्यंत शारदाश्रमाचे संचालक म्हणून काम पाहत होते. त्यांना श्री एस.आर. सावे सरांची मोलाची साथ मिळाली. असे म्हणतात ना, हेतू निर्मळ असेल तर नेहमी नियतीची साथ लाभते. शाळेला आजपर्यंत अनेक थोर देणगीदारांनी मुक्त हस्ते मदत केली. प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर 1926 मध्ये जव्हारच्या राजेसाहेबांनी केलेली मदत, 1937 मध्ये बांधण्यात आलेली वाघ लायब्ररी, ट्रान्सवालमधील भारतीयांनी जमा केलेल्या निधीतून बांधण्यात आलेले व्यायाम मंदिर, शारदाश्रमाचे माजी विद्यार्थी कै रमाशंकर जुगलकिशोर बोर्लाईवाला यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाने शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षी शारदाश्रमाला देणगी दिली. स्वातंत्र्य लढ्यातील 1930चा मिठाचा सत्याग्रह, 1940चा वैयक्तिक सत्याग्रह व 1942च्या भारत छोडो आंदोलनात शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात घेतलेल्या सहभागामुळे शाळेची राष्ट्रीय शाळा म्हणून झालेली ओळख हा शाळेचा फार मोठा गौरव होता. सन 1945 साली शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे झाले. शाळेच्या प्रेमापोटी माजी विद्यार्थ्यांनी देणग्या गोळा करून शाळेच्या आवारात
एक भव्य वास्तू बांधून दिली. शिष्यांनी गुरूंना दिलेली दक्षिणा, गुरुदक्षिणा मंदिर, गुरु शिष्यांचे अतूट नाते अधोरेखित करणारे एक मंदिर. शाळा अजूनही बहरली. सुखावर दुःखाचे सावट यावे तशी एक घटना घडली. 19 जुलै 1953 शाळेचे आद्य संस्थापक व मुख्याध्यापक श्री आत्मारामपंत सावे यांचे दुःखद निधन झाले. अशा सुखदुःखाच्या प्रसंगातून शाळेला मदतीचा ओघ सुरूच राहिला आणि प्रगतीचा रथ पुढे जातच राहिला. 1955 सरकारच्या विशेष अनुदानातून कृषी शिक्षणासाठी 5 वर्ग बांधून देण्यात आले. 1 ऑक्टोबर 1959 धनाबाई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच ट्रस्टने शाळेच्या इमारतीच्या मागे 5 वर्ग बांधून दिले, जिला आपण हॉट बिल्डिंग असं म्हणतो. त्रिमूर्ती व त्यांच्या सहकार्याने शाळेची कीर्ती भारतभर पसरवली. त्यांच्या कार्यामुळे अनेक महनीय विभूतींचा पदस्पर्श शाळेच्या भूमीला झाला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यादव, राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी, काकासाहेब कालेलकर, साने गुरुजी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, शंकरराव देव, सरहद्द गांधी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी गृहमंत्री यशवंतराव चव्हाण, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरीचे संपादक तात्यासाहेब केळकर, या सर्वांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. 1962 पासून शाळेने तांत्रिक विभाग सुरू केला. त्यासाठी मुंबईच्या गोदरेज अँड बॉयज कंपनीने देणगी दिली आणि त्या देणगीतून गोदरेज टेक्निकल स्कूल उभे राहिले आणि विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षणाचे नवे दालन उघडले गेले. शाळेची प्रगती टप्प्याटप्प्याने होत होती. 1969 साली स्थापन झालेल्या सुप्रिया हायस्कूल माजी विद्यार्थी संघाने गांधी कुटीर ही वास्तू शाळेच्या आवारात बांधून दिली. शाळेची प्रगती टप्प्याटप्प्याने होत होती. 1970 हे वर्ष शाळेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष. मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी हे होते. दिनांक 4 जुलै 1971 हा दिवस आपल्या सुप्रिया हायस्कूलच्या इतिहासातला दुःखद दिवस असाच मानला जाईल. आजन्म ब्रह्मचर्य पालन करून 51 वर्षे बोर्डी परिसरात निरपेक्ष सेवा देऊन ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थांसाठी सुप्रिया हायस्कूलच्या रूपाने एक मापदंड निर्माण करणाऱ्या आचार्य भिसे गुरुजींचे देहावसन झाले. 11 जानेवारी 1981 शाळेचा हिरक महोत्सवी वर्ष. 23 जून 1985 त्रिमूर्तीमधील अजून एक तारा निखळला. पूज्य चित्रे गुरुजी यांचे देहावसन झाले. 1921 पासून शाळा व शारदाश्रमामध्ये चित्रे गुरुजींनी मोलाचे योगदान दिले होते. पूज्य प्रिन्सिपल आत्मारामपंत सावे यांच्या कार्याचे निरंतर स्मारक म्हणून प्रिन्सिपल आत्मारामपंत सावे केजी व प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्यात आली. पूज्य भिसे गुरुजींचे वलवाडा येथील एक सहकारी श्री नागरजीबाई मेहता यांनी मदतीचा हात पुढे केला व त्यांचे सुपुत्र श्री नितीनभाई मेहता व त्यांचे कुटुंबीय यांनी विज्ञान महाविद्यालयासाठी 1994 साली प्रशस्त इमारत बांधून दिली. विज्ञान शिक्षणाला संगणकशास्त्र विषयाची जोड मिळावी म्हणून 1999 साली सौ ललिता जयकुमार पाठारे माहिती तंत्रज्ञान संस्था सुरू करण्यात आली. त्यासाठी कल्याणचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री जयकुमार खंडेराव पाठारे यांनी स्वतंत्र इमारत बांधून दिली. 1999 साली बोर्डी येथील सावे कुटुंबियांनी दिलेल्या देणगीमधून कै वसंतराव जगन्नाथ सावे सभागृह बांधण्यात आले. ज्यांनी शारदाश्रमाच्या रूपाने अखंड कर्मयोग केला ते पूज्य चित्रे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पूज्य चित्रे गुरुजी इंग्लिश मीडियम हायस्कूल 2002 मध्ये सुरू करण्यात आली. श्री होमी कटगरा यांनी आपल्या वडिलांच्या नावे मोठी देणगी संस्थेला दिल्यामुळे 2011 साली कटगरा पॉलिटेक्निक सुरू करण्यात आले. असा हा माझा जीवन प्रवास. हा वटवृक्ष जरी बहरत होता तरी या वटवृक्षाच्या प्रत्येक पाना फुलावर शाळारूपी या आईचे लक्ष होते. माझ्या विद्यार्थ्यांची शिस्त, अभ्यास, व्यायाम, क्रीडा या प्रत्येक गोष्टीकडे शिक्षकांचे लक्ष असते. पूज्य चित्रे गुरुजींनी शारदाश्रमातील विद्यार्थ्यांना घालून दिलेले शिस्तीचे धडे आजही गिरवले जातात. आज माझा नावलौकिक पंचक्रोशीत पसरला आहे. आज अभ्यास, क्रीडा, वक्तृत्व अशा सर्वच क्षेत्रात
आमचे विद्यार्थी जिल्हा, राज्य अशा विविध पातळ्यांवर पोहोचले आहेत. आज शाळेत अभ्यासाबरोबर NCC, नेव्हल, स्काउट, गाईड असे अनेक उपक्रम राबवले जातात. आज 100व्या वर्षात पदार्पण करताना ह्या सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कवितांच्या गायनाने मी नादमय होत होते. समूहगीताने गुरुदक्षिणा मंदिर भारावून जात होते. मधल्या सुट्टीतील तुमचे एकमेकांच्या हातात हात घेऊन फिरणे, मखमलीसारख्या या मऊ क्रीडांगणावर सागराचे संगीत ऐकत खेळाची मजा लुटणे, प्रयोगशाळेत इवल्याच्या हाताने केलेले प्रयोग सारे काही आज स्मरते आहे. एकेकाळी अंगाखांद्यावर इतकी मुले खेळली, रमली, इथून बाहेर पडली, कर्तृत्ववान पिढी तयार झाली. शाळेला मोठा केल्याच्या प्रत्येक व्यक्तीला, शिक्षकाला, ग्रामस्थांना, पालक विद्यार्थ्यांना आणि हितचिंतकांना माझ्या खूप 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 शुभेच्छा. आणि मला हा दिवस साजरा मला खूप आनंद होत आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार, मी आशा संजय वर्तक, सुपे हायस्कूल बोर्डी ह्या शाळेची प्राचार्य. बघता बघता 99 वर्ष सरली. शाळा ही शताब्दीकडे आली. मी या शाळेची माजी विद्यार्थिनी, माजी शिक्षिका आणि आज प्राचार्यपदाची धुरा सांभाळत आहे.
जीवन कौशल्ये, उत्कृष्टता, अनुभव, मूल्य शिक्षण ह्या शाळेनेच दिले. खरं पाहता या शाळेतले विद्यार्थी आज अत्युच्च टोकावर सुद्धा पोहोचले आहेत आणि सुसंस्कारित अशा मूल्य शिक्षणानं ही शाळा आज संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आज नावलौकिकाला आलेली आहे. शाळा ही शताब्दीकडे वळती आहे. शाळेला शुभेच्छा द्यायच्या आहेत. धन्यवाद. माझ्यावरच्या प्रेमापोटी तुम्ही आज जमला आहात. तुमचे निस्सीम प्रेम बघून मी आज भारावून गेले आहे. तुमची पावले अशीच सदोदित माझ्याकडे वळू द्या. मी तुमची वाट पाहते. मग याल ना मला भेटायला पुन्हा एकदा?